श्रीधरराव गाडवे सकाळच्या सत्रामध्ये सराव करताना 2 चेंडे खेळून 2 षटकार खेळलेले श्रीधरराव गाडवे. पोलीस संघाचे 12वा खेळाडू पवेलियन संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये खेळ चालू झालाय. पहिला बरडचे 2 सलामीचे फलंदाज गोलंदाज नेम गिरीश आणि फलंदाज नेम विराज यांना ठेवला. अक्षय गिरीश माने सांगवी संघाचा गोलंदाज गिरीश माने फलंदाजावरती विराज. पहिला चेंडू गिरीश मानेचा अप्रतिम चेंडू मैदानात पाहिलाय. विराज या ठिकाणी बीट झालाय. एक निर्ताप पद्धतीचा चेंडू मैदानात आपण पाहायला मिळतोय. यानंतर समालोचन आमचे मार्गदर्शक दौंड तालुक्याचा नवेत्रपच्या गावचा उगवता तारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समालोचक म्हणून निर्देशित केले ते आमच्या ऋषिकेश दादा पवार या ठिकाणी त्यानंतर समालोचन करताना हॅलो. निजवत्या मुक्यापोटी तिला राथ म्हणू नये, आखडला दानासाठी त्याला हात म्हणू नये. याची दान दैगा देवा तुझा विसर न व्हावा. हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित ह्या टेनिस क्रिकेटच्या प्रचंड महा संग्रामामध्ये आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो. पुन्हा एकदा कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू भापकर यांच्या संकल्पनेतनं उभा राहिलेला हा टेनिस क्रिकेटचा एक प्रचंड मोठी देखील स्पर्धा तुम्ही पाहताय. 1 लाख रुपयांचा असलेलं प्रथम क्रमांकाचं एक भरघोस मोठं प्राइज आपण पाहतो विजेत्या संघाला इथे मिळणार आहे. काल एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेला आहे. आज एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे आणि खूप मोठी लढाया आणि खूप मोठी शर्यत आपण पाहतो प्रत्येक संघामध्ये आहे. एक गाव एक टीम आपण अशा या स्पर्धेमध्ये ठेवलेल्या आहे. एका ग्रामपंचायत मधले सगळे खेळाडू घेऊन तुम्हाला एकत्र यायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा खेळ दाखवायचा आहे. ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं मेजवानी आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. धावपलीवरती मी जातो. षटक क्रमांक 1 ला झालेली ही सुरुवात मला वाटतं 2 मातबर प्रतिस्पर्धी समोरासमोर आहेत. एका साईडनं सांगवी बारामतीच्या शेजारी तुम्हाला एक गाव बघायला मिळेल आणि दुसऱ्या साईडनं बरड हा संघ तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू शतरक्षक धावतोय पाठीमागे, मात्र हा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. डीप स्कोर लेग तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. 4 रन इथे मिळतील. तो खेळाडू पुढे तरी प्रयत्न करतोय. थोडा फटका खेळण्याचा मात्र त्याच्या प्रयत्नानं ते यश आलं नव्हतं. मात्र एक चौकार तिथे मिळाला. हा सुद्धा एक रिव्हर्स पूलचा हा फटका खेळण्याचा तो प्रयत्न होता. षटक क्रमांक 1 चा खेळ पाहता पाहता संपला सुद्धा. एक षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती बघा 6 धावा. प्रथम फलंदाजी जो संघ करतोय तो आहे बरड टीम आणि पहिली जोडी जर तुम्ही पाहिली आतमध्ये विराज आणि अक्षय आपण पाहतो आतमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने फक्त 6 धावा खर्च केला. ज्या विकेटवरती गोलंदाजांना काय नाही तिथे या गोलंदाजाने फक्त 6 धावा खर्च केलेल्या. मी सातत्यानं सांगतो जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्यामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळी मजा आहे. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना तुम्ही असं वावरा की तुमची भूमिका संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिलं पाहिजे. जीवन म्हणजे काय आणि जगण्याचा अर्थ नीट समजून तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही 3 ठिकाणी भेट द्या. तुम्हाला बरोबर जीवनाचा अर्थ समजेल. पहिलं म्हणजे रुग्णालय. रुग्णालयामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेलं चांगले आरोग्य इतके या जगात दुसरे काहीच नाही. दुसरं ठिकाण जर बघितलं तर दुसरं ठिकाण हे तुरुंग आहे, ज्याला कारागृह असं म्हटलं जातं. तुरुंगामध्ये गेल्यानंतर स्वातंत्र्याचं महत्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे.
हे तुमच्या लक्षात येईल. आणि तिसरं ठिकाण आहे स्मशानभूमी, जिथे गेल्यावरती जीवनाचं मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरती घेऊन जाणार आहे. आज हा दिवस तुमच्या हातामध्ये आहे. आजचा दिवस हा तुम्हाला तुमच्या मर्जीनं जगता येणं गरजेचं आहे. फुल टॉस, सरळ बॅट ना हा चेंडू. सहा धावा. पहा चेंडू यावेळेस अपील आणि कॉट बेईनचा हा पहिला फलंदाज बाद. निलेश भैया तावरे यांच्या मालकीत असणारा सांगवी संघ तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि शैलेश बाबा तावरे या दोन संघांच्या अर्थात त्या दोन मान्यवरांनी या संघाची संघ मालकी त्यांच्याकडे ठेवलेली आहे. आणि दोन्ही बंधू आहेत आणि त्यांच्या मालकीचा संघ आता हा आतमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळणार आहे. नवीन खेळाडू आतमध्ये खेळण्यासाठी सुनील भिसे. आता सुनील भिसे हा क्रिकेट क्षेत्रामधला किती मोठा खेळाडू आहे हा बारामतीकरांना मला वाटतं अर्थ सांगण्याची गरज नाही, कारण गेली कित्येक वर्ष हा खेळाडू आज क्रिकेटची सेवा करतोय. आणि क्रिकेट जगलेली ही लोक आहेत, क्रिकेटची सेवा करतायत आणि बऱ्याच वर्षापासून तो खेळाडू क्रिकेट खेळतोय. आज वयवर्ष जर त्यांचं बघितलं तर जास्त असेल, मात्र आज चांगल्या खेळाडूंना लाजवेल असा फिटनेस अजून त्यांचा सुद्धा आहे. ज्यावेळेस राहुलच्या मैदानावरती बारामती टीम खेळायची त्यावेळेस मी त्यांना तिथे बघत आलो. आणि अजूनही ते आपण पाहतो आज आपल्या गावच्या टीम मधून खेळण्यासाठी सुनील भिसे मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आज तुम्ही पहा पुणे जिल्ह्यामध्ये असे कित्येक क्रिकेटर आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेट जगलेली लोक तुम्ही पहा की त्यावेळेस तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं असतं त्यावेळेस त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अगदी मनाने अर्पण करावं लागतं. त्या क्षेत्रामध्ये तिथे तितका वेळ तुम्हाला द्यावा लागतो. आणि तिथे तुम्ही हा चेंडू स्कोरलेग बंद. यस, फलंदाज बाद. दुसरा धक्का भरत टीम. SB स्पोर्ट्स भरत. SB स्पोर्ट्स भरत विरोधामध्ये सांगवी या दोन संघांमध्ये ही लढाई तुम्ही पहा. दोन खेळाडूंमध्ये तिथे थोडंसं कॉम्बिनेशन की धाव घ्यायची की नाही हा प्रश्न होता आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत उशीर झाला. आणि तो खेळाडू आपल्या खड्ड्यामध्ये पोहोचण्या अगोदर त्याच्या घरावरून तिथे बुलडोजर फिरला आणि तो दुसरा फलंदाज इथे कोसळला. आज भरत टीमची ताकद मोठी आहे, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा गोलंदाजाने खर्च केला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा या गोलंदाजाने कुठेतरी भरत टीमला आतापर्यंत खिंडीमध्ये रोखून ठेवलेला आहे. पावनखिंडीचा इतिहास हा फार मोठी लढाई आहे. बाजीप्रभू देशपांडे तो एक खूप मोठा किस्सा आहे. मी जितक्या कमी शब्दात सांगता येईल कमी शब्दात सुद्धा मी तो तुम्हाला किस्सा नक्कीच सांगेन. तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही महाराजांच्या प्रेरणेने लढा, तुम्हाला यशस्वी यश नक्कीच मिळेल. ज्या शाहिस्तेखानाची बोटं महाराजांनी लहान मालात छाटली आणि त्याच्या बऱ्याच शिवाजी महाराज नावाचा खूप निर्माण केला
तो शाहिस्ते खान साधा सुद्धा मामूली सरदार नव्हता, तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता. प्रति औरंगजेब म्हणून ओळखला जाणारा हा शाहिस्ते खान औरंगजेबचा सक्का मामा होता. तोही किस्सा आहे. व्हाईट बॉल त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोगलांना मोठा बंगाल प्रांत जिंकून दिला होता, पण एका रात्रीच महाराजांनी लाल महालात घुसून त्याची गोटे छाटले आणि काही कळायच्या आत ते पसार झाले. परिणामी शाहिस्ते खानाने त्यानंतर शिवाजी महाराज नावाची इतकी भीती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही असं त्यांना औरंगजेबाला सांगितलं. इतका खूप या नवाबाच्या मनात निर्माण महाराजांनी केला होता. आणि असं तुम्हाला तुमचा खौफ निर्माण करता आला पाहिजे, तुम्हाला हरवण्यासाठी कट रचले गेले पाहिजे. 16 धावा धावपलिकेवरती 2 षटकांचा खेळ. 16 वर्षी महाराजांनी राज्याभिषेक केला. 16 वर्षी सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि 16 वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सुद्धा लिहिली. ज्ञानेश्वरी सांगितलंय प्रेमाचा अर्थ काय, ते सांगतात भक्ती म्हणजे सर्वस्पर्शी प्रेम. तुम्ही स्वतःला शरण द्या. 16 धावा धावपलिकेवरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि षटक क्रमांक 3 ला आता इथे सुरुवात होईल. मनोज स्वयंभू आज इथे आहे. तो सांगवीचाच आहे प्रॉपर. आज तो सुट्टीला मला वाटतं आत्याच्या गावी आलेला आहे आणि आज त्यांच्या गावचा संघ असल्या कारणानं तो सुद्धा आज इथे उपस्थित झाला. शाळेचे बरेचसे शाळकरी मुलंही तुम्ही इथे पाहता की जे शाळा आज ते शाळकरी मुलांची गर्दी इथे कालही होती, आजही आहे आणि आज रविवारचा दिवस आहे. 1848 सालापासून मुंबई इथून या दिवसाला गव्हर्नमेंट सुट्टी म्हणून मान्यता देण्यात आली आणि ख्रिस्ती पुराणामध्ये असा उल्लेख आहे की परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करण्यासाठी 6 दिवस कष्ट केले आणि 7व्या दिवशी आराम केला. तो होता रविवारचा दिवस, तो आजचा आहे. आणि 1848 सालापासून या दिवसाला मुंबई इथून गव्हर्नमेंट सुट्टी म्हणून मान्यता देण्यात आली. हॉलिडे आहे, त्यामुळे लहान मुलांची प्रचंड मोठी गर्दी कालही होती, आजही आहे. ऑनलाईन क्लासेस बऱ्यापैकी अजूनही चालू आहे. कोरोनाच्या काळातलं अजूनही कोरोनासारखं संकट गेलेलं नाही, मात्र मानसिकरित्या आपण त्याच्यावरती थोडंसं का होईना केलेले आहे. धावपलिकेवरती जाऊ आपण. 19 धावा धावपलिकेवरती आहेत. धावा धावपलिकेवरती आहेत. व्हाईट बॉल पुन्हा एकदा इथे मेनबंद देतील. ह्या ज्या अतिरिक्त धावा असतील त्या सांगवी टीम तुम्ही धावपलक ज्यावेळेस पाठला करतात त्यावेळेस धावा तुम्हाला काट्यासारख्या टोचतील, कारण एका धावेचं महत्व आज खूप जास्त आहे. आज एका धावेसाठी खूप जास्त संघर्ष होत असतो. पुन्हा एकदा मेनपंतांकडे अपील तो एकटाच खेळाडू करत होता, बाकी कुणी अपील केली नव्हती. 31वा नियम आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला. अपील कुणी करावी आणि कोणती अपील कोणत्या पंचांकडे करावी यासाठी क्रिकेटमध्ये नियम आहे. ज्या आतमध्ये सर्कलमध्ये उभे आहेत ना खेळाडू त्यांनाच अपील येते. जे खेळाडू लाईनवरती उभे आहेत बॉर्डर लाईन वरती त्यांना अपील करता येत नाही. वा, मिड विकेट. याआधीच्या सामन्याचा एक मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याला द्यायचं राहून गेलेला आहे. नेहाल याआधीच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. शिरसुपर नेहाल कुठे आहे? त्यांना या मंचावरती आणि दिवार साहेबांच्या हस्ते ही ट्रॉफी देऊन आपण पाहतो त्या खेळाडूचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चला नेहाल या, आपण साहेबांना विनंती करतो. दिवार साहेब आपण सुद्धा समोर आपल्या हस्ते आपण पाहतो ह्या ट्रॉफीचं वितरण आपण इथे करीत आहोत. पाणी द्या तुझं झाले. चेंडू खूप लांब गेलेला आहे.
त्यामुळे कदाचित दोन पंच एकत्र विचार त्यांची चर्चा सुरू आहे. आज या स्पर्धेमध्ये तो नियम आहे की तुम्ही चेंडू चेक करू शकत नाही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा हा नियम आहे की फलंदाजांना चेंडूला हात लावता येत नाही. चेंडू हाताळल्याबद्दल भारताच्या मोहिंदर अमरनाथला बाद दिलं गेलं होतं. सुनील भिसे, यस बँक, बिग शॉट, वाघाची धार. दोन चेंडू आणि दोन चेंडूवरती दोन लागोपाठ षटकार. सुनील भिसे ऑन स्ट्राईक. रेड कलरचा एक कॅप त्याच्या डोक्यावरती आहे. तो खेळाडू किती मोठा आहे त्याचं उदाहरण मात्र त्यानं आतमध्ये दाखवलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. दुसरं षटक संपल्यानंतर 16 धावा धावपलिकेवरती होत्या आणि आता षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि आता धावपलिकेवरती 34 धावा. एसबी स्पोर्ट्स भरट एसबी स्पोर्ट्स विरोधामध्ये सांगवी या दोन संघांमध्ये ही लढत आहे. यावेळेस रिव्हर्सफुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकेवरती 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेट कसा अनिश्चिततेचा खेळ आहे, कसं परिस्थिती बदलतो तुम्ही आतमध्ये पाहिलेला आहे. पहिले 2 षटकामध्ये परिस्थिती वेगळी होती, तिसऱ्या षटकामध्ये परिस्थिती बदलली आणि परिस्थितीने युटर्न घेतला आणि सुनील भिसे सारख्या एक ताकदवान खेळाडूने मात्र गोलंदाजावरती हल्ला चढवला आणि 2 षटकार 1 चौकार तुम्हाला तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. अर्ध जंग जिंकलेला आणि पूर्ण जंग जिंकण्याची जिद्द बाळगलेला सिकंदर आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला की मी ज्यावेळेस मरेल त्यावेळेस माझा प्रयत्न होताना माझे दोन्ही हात मोकळे सोडा, त्या पेटीच्या बाहेर मोकळे सोडा, कारण जगाला सुद्धा कळू द्या जिवंतपणे जग जिंकायला निघालेला सिकंदर पहिल्यानंतर खाली हात घ्या. ही उदाहरणं आहे की अनिश्चितता ही बरीचशी तुम्हाला पाहायला मिळते. अशा बऱ्याचशा गोष्टी होऊन गेल्या. पॉइंट क्षेत्ररक्षक दूर आहे आणि डीप पॉइंट चेंडू सीमारेषा पार. पॉइंट मध्ये तो चेंडू क्षेत्ररक्षक कोणताही तिथे उभा नव्हता. 4 धावा मिळतील. 4 धावेने धावपलिकेवरती पुन्हा एकदा आपण जाऊ. धावपलक पुढे आहे. 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावपलिकेवरती. हा चेंडू यावेळेस नो बॉल. नो बॉल. कोणत्या प्रयत्न कशासाठी दिलाय सर? हो, चेंडू फेकलेला आहे आणि त्या कारणाने आपण पाहतो आता मेन पंचाने तो नो चेंडू घोषित केलेला आहे. www.chauka.in च्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आहे सुरू. प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवलेली आहे. आता दुसरं काही चेंडू टाकण्यासाठी एक दुसरा काही गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. आता असेल गोलंदाजी मार्गवरती शैलेश तावरे गोलंदाजी मार्गवरती. सांगवी टीमकडनं तो खेळाडू आता गोलंदाजी मार्गवरती आहे. तुषार लक्ष्मण यादव इथे आपल्या सोबत उपस्थित आहे आणि या स्पर्धेचं आयोजन त्यांनी बघितलेलं आहे.
आणि स्वयंभूनगर साहेबाच्या वाडीमध्ये इतक्या छोट्याशा वाडीमध्ये अर्थानं इतकी मोठी स्पर्धा त्यांनी उभी केली आणि ऑर्गनायझर्सच्या कौतुक म्हणून त्यांनी 501 रुपयांचं पारितोषिक टोटल त्यांनी इथे जमा केलेलं आहे. 4 रन आहे. आज इथे आपल्या सोबत आहेत. मला वाटतं आज वेळातला वेळ काढून ते आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि तुम्ही पहा अगदी हिंदवी स्वराज्य ग्रुप स्वयंभूनगर आज निखिलबाई बापकर मयूर बापकर गेली 2 दिवस या मैदानावरती उभ्या आहेत. मात्र फक्त 2 दिवसाचा हा विषय नाही तर गेली कित्येक दिवस ही स्पर्धा उभी करण्यासाठी ते प्लॅनिंग ते कष्ट त्यांचं सुरू आहे. गेले 2-3 महिन्यापूर्वी काळापासून ही स्पर्धा उभी करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट प्रत्येक स्पर्धेला स्वतःहून कॉल ग्राउंड उपलब्ध करून देणं दुर्योधन बापू भापकर यांचा होकार तिथे मिळाला आणि खऱ्या अर्थाने त्यांनी हा सोहळा उभा केलेला आहे. हा चेंडू उंच खूप जास्त गेलाय आणि क्षेत्ररक्षकानं एका हातामध्ये झेल टिपलाय आणि तो हा काय आलं चालू करून घ्या मॅच चालू करून घ्या. वेळ खूप कमी आहे. शैलेश सर बावन्न धावा धावफलकावरती 3 वाजत आलेले आहेत आणि अजून 4 सामने आपल्याला आता इथून पुढे खेळवायचे आहे. त्यामुळं वेळ अजून जास्त लागणार आहे. शैलेश हा चेंडू थोडासा उसळी घेणार होता. पॉइंट मध्ये खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खेळाडू डेंजर एंडला येत होता. फेक येईल त्याच्या हातामधून तो चेंडू थोडासा निसटला. तोपर्यंत 3 धावा तर आतापर्यंत घेतलेल्या आहेत आणि 4थ्या धावेचाही प्रयत्न होता. मात्र 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद आहे. झालेले आहेत 56 तुम्हाला बनवायच्या आहेत. In the mix. मेरे दुश्मन समझ रहे थे मैं अब कभी लौट के ना आऊंगा. एक गुमनामी का समुंदर है उसमें ही जाके डूब जाऊंगा. अभी बाकी मेरी कहानी सारी दुनिया को तो सुनानी. मुझे पहचानो. देखो मैं खुद को आ रहा हूँ पलट के. मैं DYSP11 विरोधामध्ये सूरज भैया भापकर मित्र परिवार स्पोर्ट्स फाउंडेशन स्वयंभूनगर या 2 संघांमध्ये यानंतर होणारी ही लढाई आहे. आदित्य दुर्योधन भापकर यांचं मात्र पहा दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन होतं इथे आणि गौरवदादा भापकर आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं आम्ही स्वागत करतो.
चला जाऊ आतमध्ये. जिंकण्यासाठी सांगवी टीमला ज्या धावा गरजेच्या आहेत, मला वाटतं 56 धावींचं ते टार्गेट त्यांच्यासाठी असावं. स्वागत करीत आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती असेल. पहिलं षटक घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. सावलेंनी मात्र पहा मैदानामध्ये आज पदार्पण केलेलं आहे. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला फलंदाज हा आणि नॉन स्ट्राईकेटला सागर शेखर. यस, शेखर आणि 5 स्ट्राईकेट लाईव्ह स्कोरिंग असल्या कारणाने ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज उद्या परवा पहिला चेंडू शॉट पिच. पहिल्या चेंडूवरती गिरीश मानेचा तो भयानक तडाखा होता. षटकारानं इथं अकाउंट ओपन होतंय सांगवी टीम. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये यानंतर होणारा सामना सूरज भैया भापकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीमनं प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आतमध्ये जी सुरुवात आहे ती मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिलेले आहे. हा चेंडू यावेळेस मात्र तिसरा चेंडू अक्षयने चांगला टाकला. हा चेंडू गिरीश मानेच्या बॅटवरती आला नाही. निर्धाव चेंडू असेल. 12 धावा धावपलीवरती आहे. 12 धावा धावपलीवरती 5 टोटल 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्ही पाहताय. आणि 10 संघांमध्ये आपल्याला आज एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये घेऊन जायचा आहे. हे कन्फर्म आहे. म्हणजे आपल्याला हा क्लिअर करायचा आज. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अगदी दिशा बदलणारा हा चेंडू होता. 2 षटकारानंतर 2 चेंडू मध्ये अक्षयनं सुद्धा फलंदाजाला थांबवलेला आहे. टिक फॉर टॅग जशाच तसं इथं उत्तर प्रत्येक एकमेकाला खेळाडू देतो. 2 गावांची ही लढाई आहे. 56 धावेंचं हे टोटल टार्गेट सामना जिंकण्यासाठी संघाला असेल. पुन्हा हा चेंडू रिव्हर्सचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा हा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होतो. आता चेंडू बॅटवरती घेणं गरजेचं आहे. जिथून धावा मिळतील तिथून धावा सांगवी टीम आपल्याला गोळा करायच्या आहेत. कारण आज एसपी ग्रुप भरड सारखा एक चांगला मातबर प्रतिस्पर्धी समोर क्षेत्ररक्षण करतो आणि तो धावपलक डिफेंड करतो. आणि वा, यावेळेस पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू. 2 षटकार नंतर लागोपाठचे 4 चेंडू या खेळाडूंना समोरच्या फलंदाजाला जागची जागी उभं करून ठेवलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा या 2 षटकाराच्याच आहेत. त्या म्हणजे 12 धावा. 12 धावा धावपलकीवरती षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 44 धावींची गरज इथून पुढे असणार आहे. दादा
गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 ला तो खेळाडू सुरुवात करेल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार आपण पाहिलेले आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात, डीप फाईन लेग आणि चेंडू एक आपला तो क्षेत्ररक्षण पाहता खेळाडू तो सीमारेषेच्या आतमध्ये तो चेंडू थांबवतोय. आज तुम्ही पहा की आज बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संघांचा खेळ तुम्ही पाहिलेला आहे. आज आमदार राहुल दादा पुल प्रतिष्ठान राहू हा संघ या स्पर्धेमध्ये खेळत होता. पहिला सामना त्यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर शिरूर तालुक्यामधला असणारा बीसीसी मांडवगड याही संघाने याआधी एक सामना जिंकलेला आहे आणि तुम्ही याआधी एक सामना बघितलेला आहे. त्यामध्ये सुद्धा शिर सुपर सारखा संघ आपण पाहतो विजय संपादन करतो. यस लागोपा हा तिसरा षटकार आहे. तिसरा षटकार गिरीश मानेच्या बॅटमधनं आसमान दाखवतो दादा मिसाळला तो. या 6 धावेने धावपलिकेवरती धावा 19 असतील. 19 धावा धावपलिकेवरती षटक क्रमांक 2 ला झालेली सुरुवात आहे. 56 धावेंचं टार्गेट त्या दिशेने त्या संघाने वाटचाल केलेली आहे. याआधीच्या ओव्हरमध्ये त्यानं 2 षटकार खेळले होते आणि आता याही ओव्हरमध्ये त्याचा एक फार लांब षटकार आपण पाहिलेला आहे. म्हणजे एकाच साईडनं आता पुरेपूर तो सेट आहे. चेंडू त्याला चांगलं बॅटवरती त्याच्या मिडल होत आहे. आता गोलंदाज सुद्धा तिथे त्याच्या समोर यशस्वी ठरत आहे. कारण तुम्ही 2 षटकार खेळल्यानंतर पुन्हा जर 4 चेंडू निर्धाव खेळत असाल तर त्या 2 षटकाराची किंमत थोडीशी कुठेतरी कमी होते. त्यामुळे तुम्ही प्रत्येकच चेंडू हा षटकार खेळू शकत नाही. जो चांगला चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूचा सन्मान करणं सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. कारण चांगल्या चेंडूची छड काढण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर तिथेही कुठेतरी त्याची नुकसान भरपाई तुम्हाला करून द्यावी लागणार आहे. गुड रनिंग. 2 खेळाडू अगदी एका ताकदीने धावलेले आहेत आणि 2 धावा त्यांनी पळून पूर्ण केल्या. 2 धावेने धावपलिकेवरती 21 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी बऱ्याचशा धावा आता विजयासाठी इथून पुढे शिल्लक आहे. मात्र जोपर्यंत गिरीश माने समोर असेल उभा तोपर्यंत कदाचित ते आव्हान सांगवी टीम साठी सोपं असेल. कारण या खेळाडूने मात्र सुरुवात आपल्यातून केलेली आहे. चोकली दिशा तरी हुके न श्रेय सारे वेड्या मुसाफिराला सामील सर्व कार. 11 स्टार खेळाडू तुमच्याकडे आहे. एक ताकदीचे आहे. आज त्यांना घेऊन तुम्हाला इथे या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये वाटचाल करायची आहे. पंखावरती विश्वास ठेव. हे भरारी धोका कळू दे त्या वेळी आकाशाला सुद्धा तुझी खरी अवकात. हा चेंडू दादा मिसाळ समोर भिंतीसारखा आडवा उभा होता. या चेंडूवरती समोरच्या संघाला त्याने धाव घेऊ दिली नाही आणि षटक क्रमांक पाहता दुसऱ्या क्रमांकाचं संपलं सुद्धा. 2 षटकं संपली. धावपलिकेवरती आहेत 22. अजून 12 चेंडू मध्ये 34 धावेंची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 34 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. म्हणजे एका ओव्हर मागे एक रिक्वायर्ड रन रेट धावफलक दाखवतोय 17 धावा तुम्हाला एका ओव्हर मागे बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. 2 ओव्हर मध्ये 34 आहेत आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती स्वतः सुनील भिसे गोलंदाजी मार्गवरती तुम्ही धावताना पाहणार आहात. सुनील भिसे गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 3 घेऊन पहिला चेंडू यावेळेस डीप कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू असेल. क्षेत्ररक्षक समोर आहे. फेक येईल ते विकेट किपर कडे गिरीश माने होता डेंजर एंडला आणि फेक येईल तोपर्यंत आपल्या घंट्यामध्ये मात्र तो सुखरूपरित्या पोहोचला. 2 धावा त्याने पळून पूर्ण केल्या. 2 धावेने कॅल्क्युलेशन मध्ये आपण जाऊ. 11 चेंडू शिल्लक राहतील आणि 11 चेंडू मध्ये अजून सामना जिंकण्यासाठी
32 धावेंची आता इथून पुढे गरज आहे. 11 चेंडू 32 धावेंची गरज आहे. हा चेंडू यावेळेस उंच बाद इथे कोणताही क्षेत्ररक्षक उभा नव्हता, तिथे जाऊन हा चेंडू जाऊन थांबतोय, आदळतोय. विकेट किपर जाऊन पोहोचला चेंडू पर्यंत. आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद नाही सांगवी टीम कडनं. चांगली पार्टनरशिप त्या खेळाडूंकडे त्यांनी रंगवलेली आहे. मात्र आता त्यांच्याकडे 10 चेंडू शिल्लक आहे आणि येणाऱ्या 10 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 31 धावेंची गरज तिथून पुढे आहे. 10 चेंडू 31 धावेंची गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी. हे समीकरण आहे. हा चेंडू वाईड आहे. सर पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी मेन पंचांनी घोषित केलेला आहे. तीस धावा धावपलकीवरती. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 26 धावेंची गरज आता सामना जिंकण्यासाठी अजून इथून पुढे आहे. 9 चेंडू आणि 26 धावेंची गरज असणार हा सामना. सुनील भिसे गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू सीमारेषा बाहेर. या षटकाराच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन अगदी जवळ येतं. आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 20 धावेंची आता इथून पुढे गरज आहे. 8 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण पाहत मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मिड विकेट मध्ये आणि सीमारेषा बाहेर. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये बघा आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फक्त 14 धावेंची गरज. सुनील भिसे सारख्या एक अनुभवी गोलंदाजावरती हा हल्ला इथे चढवतोय तो फलंदाज शेखर तावरे. जिंदगी बिना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़ी की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 7 चेंडू 14 धावेंची गरज. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. 7 चेंडू शिल्लक आहे, चालावं लागणार आहे आणि 14 धावेंची अजून सामना जिंकण्यासाठी गरज आहे. त्याच्या प्रत्येक चेंडूवरती 2 धावेंची गरज आहे. सरळ बॅटने खेळला हा चेंडू. पाठीमागे क्षेत्ररक्षक तयार आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न फेक येईल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावेनं षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा आहेत 44 धावा. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 12 धावेंची आता इथून पुढे गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावेंची गरज असताना हा सामना तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे.
6 चेंडू आणि 12 धावींची गरज आता सामना जिंकण्यासाठी आहे. 6 चेंडू आणि 12 धावींची गरज असणारा सामना. जेव्हा लढाई विचारांची असते ना तेव्हा सत्य ज्ञान हे ब्रह्मास्त्र प्रमाणे वापरता येतं. लढाई मोठी आहे. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची असते जिथून हारण्याची भीती जास्त वाटते. 6 चेंडू आणि 12 धावींची गरज असताना बॅटल ऑफ दिस टू टीम्स. नगरसेवक चषक 2021 शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती चेंडू हातावरती ठेवलेला आहे. विकास एसबी स्पोर्ट्स भरत टीम कडनं तो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहे आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये अजूनही 12 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 6 चेंडू आणि 12 धावींची गरज असताना सामना. उरका फिल्डिंग टीम उरका लवकर, मॅच अजून बरचसं शिल्लक आहे. तीन ओव्हरची मॅच आहे यानंतर ना. 3 ओव्हर यानंतर होणारा सामना 3 ओव्हरचा. आणि हा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जाईल टिपला आणि फलंदाज इथे कोसळला. वैभव यानंतरचा जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे ना तुम्ही लवकर क्षेत्ररक्षण लावा, कारण आता 3 वाजून गेलेले आहेत. आता 4 वाजेपर्यंत आपल्याला 2-3 सामने, मला वाटतं 2 सामने तरी आपले उरकणं गरजेचं आहे. अजून चेंडू शिल्लक आहेत आतमध्ये 5 आणि बनवायचे आहेत 12 धावा. 5 चेंडू आणि 12 धावींची गरज हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो. नवीन खेळाडू आतमध्ये गेलाय, नॉन स्ट्राईक एंडला आहे. हा चेंडू डीप कव्हर मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा मिळतील. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहत आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये 10 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे असणार आहे. 4 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे अजूनही. हा चेंडू यावेळेस बॅकफूट मिड विकेट मध्ये आणि चेंडू तीन चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये आता सामना जिंकण्यासाठी 6 धावींची आता इथून पुढे गरज असणार आहे. 3 चेंडू आणि 6 धावींची गरज असणारा हा सामना पहा. या चौकारानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेली आहे. एक लागणमध्ये हा चेंडू, 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न असेल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी 4 धावींची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावींची गरज असताना सामना एसबी स्पोर्ट्स भरत विरोधामध्ये सांगवी या 2 संघांमध्ये सुरू असणारा आता ताकदवान संघर्ष मैदानात आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर हा सामना येऊन ठेपलाय आणि 4 धावींची अजून इथून पुढे गरज आहे. चला उरका डॅनिसर आवाजदार फलंदाजांना 2 चेंडू टाकून घ्या लवकर. यानंतर अजून एक महत्वाचे 3-4 सामने आहेत आणि यानंतरचा सामना आपण फक्त 3च ओव्हरचा घेतलेला आहे कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज दिवसभरामध्ये 10 संघांना आपण खेळवलेला आहे.
आता पहिल्या फेरीतली यानंतरची शेवटचीच लढाई असेल. यानंतर द्वितीय फेरी आपण चालू करणार आहोत. पहा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर.